आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचे सांगत गुटख्याने भरलेली पिकअप अडवून 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत पिंपळगाव तालुका देवळा येथील व्यापारी जब्बार चांद तांबोळी वय 55 वर्ष यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याबाबत चांदवड तालुक्यातील वरचे गाव येथील पिकअप चालक इलियास सुलतान बागवान वय 44 वर्ष यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक राहणार मालेगाव व महेश भामरे राहणार तांदळवाडी तालुका सटाणा यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 105, 204, 126, 2, 309, 6, 308, 2, 140, 2, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी इलियास बागवान हे महिंद्रा कंपनीची MH15 HH 88 61 क्रमांकाची पिकअप गाडी भाडेतत्वावर चालवून उदरनिर्वाह करतात। पिंपळगाव वाखारी तालुका देवळा येथील जब्बार तांबोळी हे त्यांच्या ओळखीचे असल्याने ते अनेकदा मालवाहतुकीसाठी त्यांच्याकडे जात असत। दिनांक 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी जब्बार तांबोळी यांनी फोन करून गुजरात येथे जायचे असल्याने पिंपळगाव येथे बोलावले। त्यानुसार बागवान पिकअप गाडी घेऊन पिंपळगाव येथे गेले। तेथून दोघेही पिकअप घेऊन कळवण, कनाशी, सापुतारा मार्गे शामगव्हाण गुजरात येथे गेले। तेथे तांबोळी यांनी गाडी थांबवून स्वतः गाडी घेऊन पुढे गेले व रात्री पुन्हा गुटख्याचा माल भरून परत आले। रात्री 11:30च्या सुमारास पिंपळगावकडे परत येत असताना कळवण परिसरात एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला। दिनांक 12 मार्च रोजी रात्री सुमारे 12:10 सुमारास भोर फाटा परिसरात स्कॉर्पिओने पिकअपला ओव्हरटेक करून गाडी अडवली। स्कॉर्पिओमधून उतरलेल्या दोघांनी जब्बार तांबोळी यांना मारहाण करून जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवले, तर फिर्यादी चालक बागवान यांनाही बळजबरीने त्याच गाडीत बसवले। त्यानंतर आरोपींपैकी एकाने पिकअप गाडी स्वतः चालवत पुढे नेली। भौर, खामखेडा, मांगबारी मार्गे प्रथमेश वाईन शॉप जवळील मोकळ्या जागेत दोन्ही गाड्या उभ्या करून आरोपींनी स्वतःला आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचे सांगितले। पिकअप मधील माल तपासून गाडीमध्ये गुटखा आहे, केस टाळायची असेल तर 25 लाख रुपये द्या अशी मागणी जब्बार तांबोळी यांच्याकडे केली। यानंतर जब्बार तांबोळी यांनी आरोपींशी बोलणी करून 11 लाख रुपये देण्याचे म्हणणे केले। त्यांनी मुलगा साहिल याला फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले। साहिल हा पिंपळगावचे उपसरपंच नदीश थोरात व मित्र महेंद्र पाटील, अमोल पाटील यांच्यासह 2 गाड्यांमध्ये पैसे घेऊन निघाला। दरम्यान आरोपींनी बागवान व तांबोळी यांना विविध ठिकाणी फिरवत शेवटी ठेंगोडाजवळील निर्मल नर्सरी परिसरात नेले। पहाटे सुमारे 2:15 सुमारास साहिल व त्याचे सहकारी तिथे पोहोचले। पैसे देण्याबाबत चर्चा सुरू असताना आरोपी व तांबोळी यांच्यात वाद झाला। यावेळी तांबोळी यांनी मला अस्वस्थ वाटत आहे, छातीत दुखत आहे असे सांगून थोडा वेळ बसू देण्याची विनंती केली। मात्र आरोपींनी त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तांबोळी अचानक खाली बसले व काही क्षणातच बेशुद्ध पडले। तांबोळी बेशुद्ध पडल्याचे पाहून आरोपी अंधाराचा फायदा घेत स्कॉर्पिओ सोडून पळून गेले। त्यानंतर साहिल व इतरांनी तांबोळी यांना उपचारासाठी सटाणा येथील डॉक्टर प्रकाश जगताप यांच्या खासगी दवाखान्यात नेले। मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी विलास जगताप, मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक व महेश भामरे यांच्या विरुद्ध अपहरण, खंडणी, दमदाटी व मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा देवळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिरसाट व नितीन बाराहते हे करीत आहेत। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघेजण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते। त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती। त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला। त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन लॉन्स येथे घेऊन गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी
या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव इथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगोडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे. साइड आ रहे थे, कलवन से देवला साइड आ रहे थे हम. काली स्कॉर्पियो आई भोर पाटे पे अड़वा मारी और हमारे को उठा के लेके गए और फरियाद की कि भाई माल है उसमें 25 लाख रुपए लगेगी. फिर उसमें से 11 लाख रुपए में तोड़ पानी. फिर उसके बाद लोनेर में गए, वहाँ पे झिकझिक हुई और जब्बर भाई को मारहान हुई दोनों में और जब्बर भाई का इंतकाल हो गया.